नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आज कुठे आलो असेल गेस करा बरं. आपण मी भिजलेलो आहे, रेनकोट वगैरे घातला, तुम्हाला समजलं असेल, थोडाफार आयडिया आल्या असेल. बट आपण जो आलो आहोत तो व्ह्यू बघून ना लिटरली तुम्ही पागल व्हाल. लिटरली एवढा अमेझिंग व्ह्यू आहे. मी तुम्हाला शो करतो, थांबा. हा व्ह्यू बघा. लिटरली गाईज, हा व्ह्यू बघा तुम्ही. खरंच मन भारावून टाकणार असा छान असा व्ह्यू आहे. सर्व वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉल. या साईडला तुम्ही बघू शकता. खूप 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 मनमोहक असा दृश्य आहे. कॅमेऱ्यात प्रॉपरली कॅप्चर होत नाही आहे, बट जर तुम्ही इकडे समोर याल आणि बघाल तर लिटरली खूप असा अमेझिंग असा आय कॅचिंग असा व्ह्यू आहे. जे आपण इकडे आलेलो आहोत, खरंच म्हणजे एक अदृश्य अमेझिंग असा, वर्ड्सही मला सुचत नाही असा व्ह्यू आहे. खूप अप्रतिम. आणि बघू शकता लोक अजूनही येत आहेत, जात आहेत. खूप अमेझिंग असा व्ह्यू जे आपण बघण्यासाठी आज आलेलो आहोत. थोडासा गॅप हवा होता फ्रस्ट्रेशन लाईफमधून, फ्रस्ट्रेट लाईफमधून, कॉर्पोरेट लाईफमधून, आणि त्या शोधात आपण इकडे पोचलेलो होतो. आणि हा दृश्य बघून ना खरंच खूप मन असं शांत झालेलं आहे. आणि आपण आता पुढे जाऊन अजून बघूयात, अजून पुढचे जे व्ह्यूज आहेत ते पण एक्सप्लोर करूया. हे बघा मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा. जो व्ह्यू आहे तो फक्त एन्जॉय करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोलणारच नाही आहे. फक्त जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करा तुम्ही आणि मन शांत करून घ्या. लिटरली एवढा अमेझिंग जो व्ह्यू आहे ना, तो खरंच कुठे शोधून, आजचा जो व्ह्यू आपल्याला दिसला आहे तो खरंच कुठे शोधून भेटणारही नाही, एवढा अमेझिंग आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, जे पूर्ण जे डोंगर आहे, पर्वत लाईन आहे, पूर्णपणे ती ढगांच्या आडोशाला गेलेली आहे. आणि जो व्ह्यू दिसतो इकडनं, लिटरली खरंच खूप आय कॅचिंग असा व्ह्यू आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि हा छोटासा गाव आहे इथे वसलेला डोंगराच्या पायथ्याशी. हा पूर्ण असा सीन आहे. खरंच एवढं जे रिलॅक्सेशनवालं जे बोलतात ना, रिलॅक्सेशन लाईफमध्ये हवं आहे कुठे ना कुठे, ते खरंच गरजेचं. आणि मीही ते मानतो, कारण की हे जे आजचं व्ह्यू मी बघितलं आहेत ना, जे व्ह्यूज दिसत आहेत, जे मी अनुभवतो आहे ना, त्याच्यावरून जे काय बोलतात, असं एक फ्रस्ट्रेट झालेली लाईफ असते, किंवा जे आपण कंटाळा असतो, शहरी जीवनात जे कंटाळा असतो ना, ते कुठेतरी इथे आपण रिलॅक्स होऊन जातो हे व्ह्यूज बघून आणि हे अनुभवून. पण हे बघण्यासाठी आहे ना, मला तरी वाटतं ना की तुम्ही समोरासमोर येऊन बघितलेलं खूप बेटर आहे. कारण की जे इथे व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसतं ना, ते कधी कुठे प्रॉपरली नसतात. जे समोरून जे आई आपली कॅच करते ना, ते जे सीन असतात, ते जे व्ह्यू असतात ना, खरंच ते खूप अमेझिंग असतात. आणि ते बघण्यासाठी खरं तर आपण, हे जे आई कॅचिंग जे व्ह्यूज आहेत ना, हे बघण्यासाठीच खरं तर आपल्याला घरातून बाहेर पडावं लागतं. आणि बोलतात ना, पावसात स्पेशली बाहेर पडावं बघण्यासाठी, ते खरं आहे. आणि हेच ते व्ह्यूज आहेत जे बघण्यासाठी माणसं बाहेर पडतात आणि एन्जॉय करतात हे व्ह्यूज. आणि तेच बघण्यासाठी आज आपणही आलेलो आहोत. भले मी सोलो आलेलो आहे, कोणी सोबत नाही आहे, बट ठीक आहे यार, आता काय करणार. ते मोदीचा एक डायलॉग आहे नाही का, हम तो फकीर है, झोला उठा के निकल जाएंगे. तसं सायंटिक सिच्युएशन माझी आहे. हम तो फकीर है भाई दोस्तों की कैटेगरी में, इसलिए हम अपनी गाड़ी उठा के अकेले ही चले आए हे व्यू एन्जॉय करण्यासाठी. कसं आहे ना मित्रांनो, लाईफ ही चालूच राहते, स्ट्रेस वगैरे येतच राहतात आणि फ्रस्ट्रेशन वगैरे पण येतच राहतात.
बट हे जे व्ह्यू दिसत आहेत ना माझ्या मागचे तुम्हाला, हे बघून आहे ना एक रिलॅक्सेशन आपल्याला भेटतं आणि मनाला शांती भेटते. जे बोलतात ना स्वर्ग बघण्यासाठी बाहेर पडावं लागतं, स्पेशली पावसामध्ये, ते आज मी अनुभवतोय आणि लिटरली दिसत आहेत मला. ते खूप अमेझिंग असं व्ह्यू आहे आणि तुम्ही जो याल ना समोरून स्वतःहून याल ना, त्यावेळेस तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवाला तुम्हाला समजेल. माझ्याकडे आज लिटरली वर्ड्स नाही आहेत बोलायला, मी रिपीट तेच बोलतो आहे, कारण की जे दिसतं आहे मला त्याच्यामुळे मी चकित झालेलो आहे आणि जे व्ह्यूज दिसत आहे त्याच्यामुळे भ्रमित होणं सहज पॉसिबल आहे सर्वांना, जे व्ह्यूज दिसतात त्याच्यामुळे. बट खरंच खूप अमेझिंग असा दिवस आपला गेलेला आहे. जे आपण एक्सपेक्टेड केलेलं ते आपल्याला भेटलं आहे, ते आपण कवर केलेलं आहे. मी आज याच्या शोधात निघालेलो होतो आणि ते मला भेटलं आहे आणि खरंच आजचा दिवस सार्थक झालेल्यासारखं वाटतं आहे. तर लिटरली खूप सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. तर आपण अजून थोडंसं पुढे जाऊन बघूयात अजून पुढे काय काय आहे ते, आणि ते पण कवर करूयात. पण आता पुढे जाऊन बघूयात तिकडे. हा अजून एक व्ह्यू तुम्ही मित्रांनो आता बघू शकता माळशेज घाटातला, जे आपण आलेलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो, हे बघा. आणि गर्दी क्राऊड तुम्ही बघू शकता, खूप जास्त क्राऊड आहे. आपण क्रॉस करूया सांभाळून. आणि ह्या साईडला तुम्ही बघा कसलं अमेझिंग वॉटरफॉल आहे, जे आपण कवर करतो. हे बघू शकता तुम्ही, खूप 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 जास्त आकर्षक असं सीन आहे. आणि हे वरपासून जे पाणी येतं आहे ते पूर्ण इकडे छानपैकी एकदम जे आपण कवर करतो. सर्वांची मजा येते, एन्जॉय करतायत सर्व, आणि आपणही आलेलो आहोत ते एन्जॉयमेंटसाठी. तर बघा किती छान असं आहे. आणि हे सर्व ह्या साईडचे जे सीन आहेत ते मी तुम्हाला दाखवलं. खूप अप्रतिम असं दृश्य आहे आणि सीन्स आहे. लोकांची गर्दी बघू शकता किती आहे, किती क्राऊड आहे. संडे असल्यामुळे क्राऊड खूप जास्त आहे आणि खरंच खूप अमेझिंग असा व्ह्यू. तो मित्रांनो, तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला आणि याचं आपण कवर केलेले जे व्ह्यू आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो होतो ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि मग आपण पोचवलेलं बघूया. हा इकडे तुम्ही पाहू शकता प्रायव्हेट वॉटरफॉल छोटासा, जिथे लोक एन्जॉय करत आहेत. तो असे छोटे छोटे वॉटरफॉल्स आपल्याला दिसत राहणार या रोडला प्रत्येक ठिकाणी. जसं आपण पुढे जात राहणार तसं पुढे पुढे आपल्याला ते छोटे छोटे वॉटरफॉल दिसत राहणार. आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता. तर आपण आता पुढे जाऊन बघूयात अजून कसं आहे काय आहे ते. चला, हे बघू शकता मित्रांनो, खालून आपण तिकडनं खालून आलेलो आहोत आणि हा जो व्ह्यू आहे खालचा, आता आपण जसं जसं वरती जाऊ तसं व्ह्यू अजून अमेझिंग होत जाणार. आणि हा खालचा व्ह्यू आहे. आपण इथे थांबून कवर केलं थोडंसं बरं, इथे बघूया कसं आहे ते. आणि हा इकडचा असा व्ह्यू. आपण अजून जाऊयात थोडंसं पुढे, बघूया अजून पुढे काय काय आहे ते. आणि इकडनं तुम्ही बघू, आपण आता जाऊयात अजून थोडंसं पुढे आणि बघूयात पुढे अजून काय आहे ते. आता इकडनं मी असं येत होतं इकडे पुढे जाण्यासाठी, या साईडला इकडे आपल्या पुढेला जायचं होतं. बट जाता जाता एक क्यूटचं असं छानसं मला वॉटरफॉल दिसला. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान असा वॉटरफॉल आहे जिथे कोणीच नाही आहे, लिटरली कोणी नाही आहे. आणि ना त्याला प्रेशर आहे जास्त, ना जास्त पाणी आहे ना काय. लिटरली तुम्ही इथे येऊन बसू शकता, थोडंसं एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला भिजायचं तिथं भिजू शकता आणि छानपैकी एन्जॉय करून परत तुम्हाला जर पुढे जायचं तर तुम्ही इकडनं पुढे जाऊ शकता अजून व्ह्यू एन्जॉय करायला. तर आपण आता येतं तर ते पाहिलं, आता आपण पुढे जाऊन बघूयात. इकडे अजून थोडंसं पुढे जाऊयात. आणि हे इथे आय थिंक थांबत होते बट ते आता पुढे निघून गेले. त्यांनी पाहिलं हा छोटासा वॉटरफॉल आणि त्यांचं मन झालेलं थांबायचं, बट नंतर ते पुढे निघून गेले. आपण पण थोडंसं पुढे जाऊन बघूयात अजून काय आहे ते आणि मग निघूया तिकडनं.
आपण आता अजून थोडं पुढे आलेलो आहोत आणि या साईडचे हे छोटे छोटे तुम्ही पॉईंट्स पाहू शकता. इकडे पण आहे. इकडनं इकडे खाली आपल्याला इकडनं उतरावं लागतं. या साईडने इकडे खाली उतरावं लागतं इथे पॉईंट्सच्या इकडे जाण्यासाठी. आणि पाणी कमी असल्यामुळे तुम्ही प्रॉपरली येऊ शकता. हे प्रायव्हेट वॉटरफॉल काइंड ऑफ झाले, स्पॉट्स झालेले आहेत. तर जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहात, तुम्हाला जास्त क्राऊड वगैरे नको आहे, तर तुम्ही ह्या साईडला येऊन इकडे कवर करू शकता. मी तुम्हाला ह्या साईडने दाखवतो प्रॉपरली. बघू शकता तिकडे बसलेले आहेत लोक बघा. तर तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं आहे, तुम्हाला असं जास्त क्राऊड वगैरे नको आहे, लोकांच्या गर्दीत जायचं नाही, तर तुम्ही असे छोटे मोठे स्पॉट पकडून तिथे तुम्ही आपला टाईम स्पेंड करू शकता. आणि बाकीचं ह्या साईडला तुम्ही व्ह्यूज तर आहेत तुम्हाला. आणि जर तुम्हाला भिजायचंच आहे पाण्यामध्ये, तर तुम्ही इकडे तुम्ही असं येऊन बसू शकता. तर असे छोटे मोठे स्पॉट्स तुम्हाला हे भेटत या लोकेशन इकडे आल्यावर. आणि ह्या साईडला पण समोर पण तुम्ही बघू शकता की इकडे लोकांनी टेंट वगैरे लावलेले आहेत काइंड ऑफ, आणि तिथे बसलेले आहेत जेवण वगैरे करायला. सो असे छोटे मोठे ठिकाणी तुम्ही जास्त क्राऊडेड नसलेल्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि ह्या साईडला तुम्ही असलं क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता तुमच्या पार्टनरसोबत म्हणा, फॅमिलीसोबत म्हणा. आणि बघू शकता किती छान असं सफेद सफेद पाणी आहे, पूर्ण क्लिअर. सो हे मेन आपण आज कवर करत होतो आपल्या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ होता, आपला ब्लॉग होता, छोटासा ब्लॉग होता, तो कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि तुम्ही ह्या पावसात निघालेत का कुठे बाहेर आणि कोणते सीन वगैरे एन्जॉय केलेत का? बिकॉज करा, लिटरली करा. ते सुकून भेटते ना आपल्याला, ते कुठेतरी अनुभवायला हवं आपण, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्याने जे रिलॅक्सेशन भेटतं ते एक नेक्स्ट लेवलचं असतं. त्यामुळे माझं तरी म्हणणं आहे का की बाहेर पडा आणि एन्जॉय करा. आणि बेसिकली लाईफ कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत, कधी काय होईल कसं काय कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. त्यामुळे मी तरी एकच सांगेल की बाहेर पडा, एन्जॉय करत राहा. आणि हे जे सीन जे तुम्ही पाहू शकता, हे जे सीन हे एन्जॉय करत राहा. आणि यार ठीक आहे यार, पैसा इम्पॉर्टंट आहे, ते कमवतोच आपण. पूर्ण आपली लाईफ जे आहे ते पैसा कमवण्यातच निघून जाते. बट हे कमवता स्वतःसाठी एक छोटासा ब्रेकही इम्पॉर्टंट असतो. हा भले आपण हा जास्त खर्चिक नाही आहे. एक नॉर्मल आपली टू व्हीलर काढा, त्यात पेट्रोल भरा, 500-1000चा पेट्रोल भरा. तुमच्या लोकेशनवरून डिपेंड करतं किती लांबून तुम्ही येता. तो त्यात गाडीत पेट्रोल टाका आणि तुमच्यासोबत जो येत असेल, जास्त लोकांना भावही देऊ नका. नसेल कोणी येत तर माझ्यासारखं एकटे या. बट हे जे आहेत ना सीन, हे एन्जॉय करा, कारण की हे खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. पण जे आपण एन्जॉय करायला पाहिजे. बिकॉज हेच काही दृश्य असतात जे आपल्याला शांतता, आपल्याला सुकून देतात आणि एक रिफ्रेशमेंट आपल्याला देऊन जातात. त्याच रिफ्रेशमेंटच्या शोधात मी आज आलो होतो आणि इकडे येऊन पोहोचतो आहे आणि हे एन्जॉय करतो आहे. खरंच खूप मस्त आहे. मी पण जास्त क्राऊडेड प्लेसमध्ये गेलो नाही, बिकॉज मलाही आवडत नाही जास्त क्राऊडेड प्लेस. आणि एकटा असल्यामुळे ते अनकम्फर्टेबल पण थोडंसं फील होतं, म्हणून मी पण जास्त क्राऊडेड प्लेसमध्ये गेलो नाही. 1-2 ठिकाणी पुढचे पॉईंट्स कवर केले आणि रिटर्न आलो. आणि आता मी रिटर्न निघणार आहे.
सो असंच आजचा आपला व्हिडिओ होता जे आपण कवर करत होतो. तुम्हाला हा छोटा आपला छान असा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि नंतर आपण परत कधीतरी येऊयात आणि अजून काही स्पॉट्स आहेत ते आपण कवर करूयात. ज्यावेळेस आपल्याला कोणते सोबत भेटेल त्यावेळेस आपण परत येऊया आणि प्रॉपरली इथे एन्जॉय करूयात. वॉटरफॉलमध्ये पण आपण त्यावेळेस जाऊया आणि पाहूया. सो आपला हा आजचाच ते व्हिडिओ आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि अशा छानदार व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.